मुंबई पालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 12 लाखात घरं, 4700 घरांसाठी लॉटरी, उद्यापासून अर्ज भरता येणार। म्हाडात हेलपाटे मारणाऱ्या सर्वसामान्यांची पायपेट थांबणार, सर्वाधिक गर्दीच्या विभागात ऑनलाईन सुविधा देणार, कार्यालयावर येणारा ताण लक्षात घेऊन निर्णय। ठाण्यात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। न्यू श्री स्वामी समर्थ बोरिवडे हाऊसिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या जमिनींवर प्रतिवादींनी केलेल्या आक्रमणासंदर्भात याचिका दाखल होती। भिवंडीतल्या राहनाळ ग्रामपंचायतीत चरणीपाड्यात आगरी समाज भवनाची निर्मिती, वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते लोकार्पण। ठाण्यात 35 एकर भूखंडावर नवीन कचरा प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग, पालिकेचे 45 डंपर या ठिकाणी वाहतूक करत होते। सोलापूर जिल्ह्यात बोगस टीईटी प्रमाणपत्रधारक शिक्षक बडतर्फ, टीईटी घोटाळ्यात सहभागी ठेवल्याचा ठपका ठेवत प्राथमिक शिक्षण विभागाची कारवाई। गावदेवीच्या टोरेसच्या आर्थिक घोटाळ्यातील सीलबंद शॉपमध्ये चोरीचा प्रयत्न, सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पोलिसांचा तपास सुरू। विरारच्या 12वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका जळाल्याच्या प्रकरणी प्राचार्य आणि शिक्षिकेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 प्रमाणे नोटीस देऊन सोडलं, दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचे फलक, उपायुक्त यांच्या दालनाबाहेरही मराठीत बोलणं अनिवार्य असल्याचे फलक। आता हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एक्स पोस्ट करून पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना। अहमदनगरच्या चिंचोडी पाटील येथील रयत शिक्षण संस्थेच्या नवीन शालेय इमारतीचं उद्घाटन, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। परभणीतील तुळजाभवानी मंदिराशेजारील मांसाहारी हॉटेल शिवसेना नेत्यांनी केलं बंद, हॉटेल मालक मंदिर परिसरात घाण टाकत असल्यानं शिवसेना आक्रमक। नाशिकमध्ये रंग खेळण्यासाठी 60 वर्षांनंतर रंगपंचमीची जोरदार तयारी, रहाडाची देखील त्याची ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आली। धुलीवंदनाच्या दिवशी 6118 पुणेकरांवर पोलिसांची कारवाई, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई, 50 लाखांच्या दंडाची वसुली। पुण्यात पतितपावन संघटनेचं आंदोलन, औरंगजेबाची कबर हटवण्याची आंदोलकांची मागणी, औरंगजेबाच्या बॅनरला चपलेचा हार घालून निषेध नोंदवला। सोलापूरच्या करमाळ्यात सहकारी संस्थेच्या पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ संपन्न, गोकुळदूत संघाच्या माध्यमातून प्रकल्पाची उभारणी। अतिदक्षता विभागात रुग्णाला हातानं हवा देण्याची वेळ, नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची दुरावस्था व्हिडिओच्या माध्यमातून समोर। परभणीत दारूबंदीसाठी सोनपेठमध्ये पोलिसांना घेराव घालून नागरिकांनी विचारला जाब, अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। पुण्यात एकाच रात्री 3 अपघात, वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू। वर्ध्याच्या आर्वीमधील मांडल्यातून 3 वर्षांचा चिमुकला बेपत्ता, वनविभाग आणि पोलिसांकडून मुलाचा शोध सुरू, घराजवळून चिमुकला बेपत्ता झाल्याची माहिती। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात अल्पवयीन मुलीचं अपहरण, आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात, अतिप्रसंग करण्याच्या उद्देशातून अपहरण केल्याचा आरोप। चंदन प्लास्टिक कंपनीच्या गोदामाला भीषण आग, अहिल्यानगर जामखेड रोडवरील सारोळा बद्दी गावाजवळची घटना। रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चांदेरे गावाजवळ कारने अचानक पेट घेतल्याची माहिती। मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ चालत्या कारनं पेट घेतला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। चंद्रपूरमधील वनविकास महामंडळाच्या मामला भागातील जंगलामध्ये भीषण आग लागली, अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली। रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी।
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात कचऱ्यात बिबट्याकडून अन्नाचा शोध. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कुत्र्यांप्रमाणे बिबटे देखील कचऱ्यात फेकलेलं चिकन मटण शोधून खात असल्याची ग्रामस्थांची माहिती. धुळ्यातील शिरपूर शहरातील जैन गल्लीत 3 मजली इमारत कोसळली. इमारत कोसळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. सांगलीच्या कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील 250 स्पर्धकांचा सहभाग. विधान परिषदेसाठी उद्या 11 वाजता राष्ट्रवादी नाव जाहीर करणार. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.